माणसाने माणसाशी कसं वागावं आणि कसं जगावं, आयुष्य सुंदर करण्याचे काही साधे पण मनाला भिडणारे विचार. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण एक छोटीशी पण आपल्या संपूर्ण आयुष्याला दिशा देणारी एक गोष्ट पाहणार आहोत. या गोष्टीचं नाव आहे माणसाने माणसाशी कसं वागावं आणि कसं जगावं. ही गोष्ट फक्त ऐकायची नाही तर मनापासून समजून घ्यायची आहे. कारण आयुष्य जगताना पैसा, संपत्ती, प्रसिद्धी या गोष्टींपेक्षा माणुसकी, चांगले विचार आणि चांगली माणसं आपल्या आयुष्यात किती आहेत हे शेवटी महत्त्वाचं ठरतं. चला तर मग ही गोष्ट लक्षपूर्वक आपण ऐकूया. सर्वात पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणालाही न दुखावता जगण्यासारखं सुंदर कर्म दुसरं कोणतंही नाही. एखाद्याच्या मनाला आपल्या शब्दांनी किंवा वागण्याने दुःख न देणं ही खऱ्या अर्थाने मोठी माणुसकी आहे. आता ज्याला हे समजलं त्याला वेगळं पुण्य कमावण्याची गरजच राहत नाही. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी वेळ द्यायला हवा. कामासाठी वेळ द्या, कारण काम हे शक्तीचं उगम स्थान आहे. खेळण्यासाठी वेळ द्या, कारण त्यामध्ये तारुण्याचं गुपित दडलं आहे. आणि वाचण्यासाठी वेळ द्या, कारण ज्ञानामुळं आपलं जग मोठं होतं. आणि स्वतःसाठी वेळ द्या, कारण आपल्या अस्तित्वाची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्यांसाठी वेळ द्या, कारण आपल्या आयुष्यात आपली माणसं नसली तर आपल्या असण्यालाही पूर्ण अर्थ उरत नाही. तर मित्रमैत्रिणींनो, पश्चाताप कधीच भूतकाळ बदलू शकत नाही. म्हणून जे झालं ते स्वीकारा आणि वर्तमानाचा आनंद घ्यायला शिका, कारण वर्तमानाचा आनंद घेणं हेच जीवनाचं खरं सुख आहे. माणसाने नेहमी आपले कर्म चांगले ठेवणे, कोणी पाहत नाही म्हणून चुकीचं वागू नये, कारण माणसाच्या नजरेतून एखादी गोष्ट सुटली तरी नियतीच्या हिशोबातून काहीही सुटत नाही. जेव्हा नियती कर्माचा हिशोब करते तेव्हा तिथे कोणाचाही वशिला चालत नाही. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते आणि देवावर विश्वास ठेवायला श्रद्धा लागते आणि माणूस समजून घ्यायला माणुसकी लागते. चांगलं जगण्यासाठी सुंदर विचार लागतात आणि भरभरून जगण्यासाठी फक्त पैसा नाही तर सुखी, समाधानी आणि निरामय आयुष्य लागतं. माणसाने माणसावर ठेवलेला विश्वास जेव्हा तुटला तेव्हा दरवाजाला कुलूप लागलं आणि त्या विश्वासावर पुन्हा पुन्हा आघात झाला तेव्हा कुलपाची गरज निर्माण झाली आणि कोणालाच कोणावर विश्वास उरला नाही तेव्हा CCTVची गरज भासू लागली. ही गोष्ट आपल्याला एकच सांगते की विश्वास ही नात्याची सर्वात मोठी संपत्ती आहे. तो जपला तरच नाती टिकतात आणि तो तुटला तर जवळची माणसंही दूर होतात. पण जोपर्यंत आपल्या मनाला आशेचे पंख आहेत, हृदयामध्ये ध्येयाचं वादळ आहे आणि अंतःकरणामध्ये जिद्द आहे, भावनांमध्ये फुलांचा सुगंध आहे आणि डोळ्यासमोर खुलं आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे. म्हणून परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार मानू नका. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, देवासमोर उभं राहून आपण काय मागतो यापेक्षा देवाकडे पाठ असताना आपण कसे वागतो यावर आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी अवलंबून असतात. तर कधीकधी शांत राहणं खूप गरजेचं असतं. आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेचच शोधण्याची गरज नसते. काही प्रश्नांची उत्तरं वेळच देत असतो. ओंजळीत पाणी पकडलं तर ते काही काळ आपल्या हातात राहतं, पण ते कायम टिकून ठेवता येत नाही. अगदी तसंच आयुष्य आहे. काही गोष्टी आपल्या हातात असतात तर काही गोष्टी वेळेवर
सोडून द्याव्या लागतात। आणि लक्षात ठेवा, आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर कदाचित तुम्ही पुढे झेप घेण्यासाठी तयार होत असाल। जसं धनुष्याचा बाण लांबवर जाण्यासाठी तो आधी मागे ओढावा लागतो, म्हणूनच आयुष्यात आलेल्या अडचणींना घाबरू नका। कदाचित त्याच अडचणी तुम्हाला मोठ्या उंचीवर घेऊन जाणार असतील। संघर्ष हा यशाचा एक महत्त्वाचा मार्ग आहे। जर तुम्हाला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागला असेल तर तुम्हाला नशीबवान समजा, कारण मोठ्या संघर्षापूर्वी मोठी संधी त्यांनाच मिळते। तर ज्यांच्यामध्ये ती संधी पेलण्याची क्षमता असते। कधी एखाद्या अडलेल्या नडलेल्या माणसाची हाक तुमच्यापर्यंत पोचली आणि तुम्ही त्यांच्या मदतीला धावून जाऊ शकलात तर ईश्वराचे आभार माना, कारण तो समर्थ असतानाही दुसऱ्याच्या मदतीसाठी त्याने तुमची निवड केली आहे। आता आपल्या आयुष्यामध्ये येणारी माणसं झाडाच्या अवयवासारखी असतात, काही फांद्यांसारखी असतात। त्यांच्यावर जास्त भार टाकला की त्या फांद्या तुटून जातात, तर काही पानांसारखी असतात, काही काळ सावली देतात आणि नंतर अर्ध्यावरच साथ सोडून जातात। आता काही काट्यांसारखी असतात, सोबत असूनही सतत टोचत राहतात। पण काही माणसं मुळासारखी असतात, ती दिसत नाहीत पण त्यांचं अस्तित्व फारसं जाणवत नाही, पण ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत झाडाला आधार देत राहतात। अशी माणसं आयुष्यात मिळणं म्हणजे खरंच भाग्य आहे। मित्रमैत्रिणींनो, माणूस माणसापर्यंत पोहोचला तर नातं निर्माण होतं, नाहीतर ती फक्त ओळखच राहते। म्हणूनच असं जगा की तुमची उपस्थिती कोणालाही जाणवली नाही तरी चालेल, पण तुमची अनुपस्थिती मात्र जाणवली पाहिजे। आणखीन एक सुंदर गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्या मनात चांगले विचार आणि तुमच्या हातून चांगले कर्म होत असतील तर तुम्ही मंदिरात गेला नाहीत तरीही चालेल, कारण देव फक्त मंदिरात नसतो, तो आपल्या कर्मात, आपल्या वागण्यात आणि आपल्या माणुसकीतही असतो। अंधार असेल तर जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावले तरी त्याचा उपयोग नाही। आधी आपल्या मनातील अंधार दूर करायला हवे। जशी एखादी वस्तू वापरली नाही तर ती गंजते आणि सतत तीच वस्तू जर वापरली तर झिजते, पण काहीही झालं तरी शेवट हा ठरलेलाच असतो। मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजत बसण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणं केव्हाही उत्तमच आहे। शेवटी आयुष्य किती मोठं आहे यापेक्षा आपण ते कसं जगलो, किती माणसाच्या उपयोगी पडलो आणि आपल्या मागे किती चांगल्या आठवणी ठेवल्या हे महत्त्वाचं आहे। म्हणून माणसाने माणसाशी प्रेमाने वागावं, शक्य तिथे मदत करावी, कोणाचं मन दुखवू नये, आपल्या कर्मावर विश्वास ठेवावा आणि आयुष्य मिळालं आहे तोपर्यंत मनापासून जगावं, कारण शेवटी पैसा, संपत्ती आणि प्रसिद्धी सगळं इथेच राहणार आहे। सोबत राहणार आहेत ती फक्त आपली चांगली कर्म आणि आपल्या माणुसकीच्या आठवणी। तर मित्रमैत्रिणींनो, आज मी सांगितलेली ही छोटीशी गोष्ट तुम्हाला आवडली असेल आणि तिच्यातला एखादा विचार तुमच्या मनाला स्पर्शून गेला असेल तर हा विचार आपल्या प्रिय व्यक्तींपर्यंत नक्कीच पोहोचवा। व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर विचारासोबत। तोपर्यंत धन्यवाद।